ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। अंतरयामी जानत साचा, मन का एक ऊपर वाचा। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, भरिया खाली नहीं लेश। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। विठ्ठल विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीका यदा तु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरो प्रथमं ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल। ऐसा कर घर आवे राम, और धंदा सब छोड़ ही काम। इतने गोते काहे खाता, जब तू अपना भूल न होता। आज या ठिकाणी आदरणीय जागतिक आरोग्य सल्लागार समाधानजी पवार, स्वातीताई पवार, आमचे हरिभक्तीपरायण शिवराज महाराज पवार, ज्योतिताई पवार आणि यांच्या अत्यंत आग्रहामुळे व आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। खरं म्हणजे आज या वास्तूमध्ये गृहप्रवेश आहे। आजचं औचित्य एकदम चांगलं आहे कैलास महाराज। खरं म्हणजे आजची 22 तारीख आहे। मागल्या वर्षीची 22 तारीख आपल्याला माहीत आहे की ज्या दिवशी रामप्रभूला 500 वर्षानंतर आपल्या घरामध्ये प्रवेश भेटला। 500 वर्षानंतर, 500 वर्षानंतर 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर रामप्रभूला आपल्या स्वतःच्या घरामध्ये प्रवेश भेटला। ती तारीख जर पुंची असेल तर ती 22 तारीख मागल्या वर्षीची। आणि म्हणून या वर्षीची जी 22 तारीख आहे, खरं म्हणजे यासाठी डॉक्टर साहेब आध्यात्मिक वारसा पाहिजे। आमच्या महाराजांनी बरोबर तारीख शोधली आणि ज्या दिवशी रामप्रभूला घर भेटलं त्याच दिवशीच आपल्या बंधूचा सुद्धा या घरामध्ये प्रवेश असावा, म्हणून ही तारीख या अर्थाने निवडली गेली। आता या ठिकाणी बरीचशी महाराज मंडळी उपस्थित आहेत। आमचे विठ्ठल महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, संदीप महाराज आहेत, भगवान महाराज आहेत, कैलास महाराज आहेत, सहदेव महाराज आहेत, मधुकर महाराज आहेत, नागेश महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि देवीदास महाराज आहेत। आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। खरं म्हणजे काय कोणा वजन वाढवायचं नाही का कमी करायचं? वाढवायचं, दोन्ही पण। बरं, यांचं वाढवा जरा,
अर्थात काहीचं वाढवायचं आणि काहीचं कमी करायचं. ज्यांचं वाढलं असेल त्यांचं वजन कमी करायचं आणि ज्यांचं कमी असेल त्यांचं वाढवायचं. बरं का डॉक्टर साहेब, आणखीसुद्धा एक विषय तुम्हाला घ्यावा लागेल. हे तर वजन वाढलंच पाहिजे, पण घरातही वजन वाढलं पाहिजे हो माणसाचं. त्याचं थोडंसं औषध पहा बघा. घरात कोणाचं वजन जास्त आहे साहेब? काळे साहेब, कोणाचं वजन जास्त आहे घरात? लाडक्या बहिणीचं ना. एक लाडकी बहीण आम्हाला भेटली आणि गणेश महाराज त्या लाडक्या बहिणी आम्हाला असं सांगितलं की महाराज, एक माणूस झाडायला ठेवला आणि एक 500 रुपयाने भांडे घासायला ठेवला म्हणे. अरे वा, अरे वा, बरे, आम्हाला तर माणसंच भेटत नाही. म्हटलं तुम्हाला बरा भेटला माणूस 500 रुपये महिन्यानं. नाही, घरातलाच ठेवला म्हणे. हे 500 रुपये घे आणि भांडे घास असं. आता ही सगळी मंडळी आज कीर्तनाला, बरं का महाराज. आज फक्त महाराज लोकच असते तर थोडा विचार वेगळा असता, पण ही बिचारी नवीन काही लोक आहेत. आणि आजचा अत्यंत ग्रहप्रवेश आहे. वैद्य हा अत्यंत महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. वैद्याबद्दल असं बोलल्या जातं की वैद्य हा माणसाला 99 मृत्यूपासून वाचवू शकतो. शेवटचा जो मृत्यू आहे तो वैद्याला सुद्धा आहे. 99 मृत्यूपासून वाचवण्याचा अधिकार वैद्याचा आहे. पण वैद्य खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाचा आहे. रामायणामध्ये असा प्रसंग येतो महाराज की वैद्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे समाजामधला. बिभीषणाने 3 घटक अत्यंत महत्त्वाचे मानले समाजामधले. ऐका बरं का, आता विक्षेप नका करू. हे फोटो गिटो काढणारे आहेत ना, राहू दे आता, बस झालं. विक्षेप होतो त्याचा. तुझ्या पायात बूट आहे का? बूट नाही ना तुझ्या पायात? घे काढून एकदा. 3 घटक समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. ते बिभीषणाने रावणाला सांगितलं. ज्यावेळेला त्या ठिकाणी बसलेले सगळे लोक खोटं बोलत होते. येऊ द्या वानरं, आम्ही कापून टाकू सगळे. येऊ द्या वानरं, काय बिघडू शकतात आपलं, आपण फेकून देऊ लेकायला समुद्रामध्ये, अशा गप्पा मारत होते. त्यावेळेला बिभीषणाने एक नीती फार महत्त्वाची सांगितली की समाजामध्ये हे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला घटक आहे वैद्य, दुसरा घटक आहे मंत्री आणि तिसरा घटक आहे महाराज. या 3 घटकांनी अत्यंत महत्त्वाची आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बिभीषणाने असं सांगितलं नीती सांगत असताना, या 3 लोकांनी लोभापायी खोटं बोलायचं नाही. लक्षात आलं का? लोभापायी खोटं बोलायचं नाही. आरोग्यापायी एखाद्या वेळेला तुम्ही खोटं बोललं तरी चालेल समोरच्याच्या, पण वैद्याने लोभापायी खोटं बोलायचं नाही. मंत्र्याने लोभापायी खोटं बोलायचं नाही. आणि आपल्या महाराज लोकांनी लोभापायी खोटं बोलायचं नाही. लोभापायी ज्यावेळेला खोटं बोलल्या जाते ना, वैद्य ज्यावेळेला लोभापायी खोटं बोलतायत त्यावेळेला शरीराचा नाश होतो. बरोबर आहे. मंत्री ज्यावेळेला लोभापायी खोटं बोलतायत त्यावेळेला देशाचा नाश होतो. आणि धर्मप्रचारक ज्यावेळेला लोभापायी खोटं बोलतायत त्यावेळेला धर्माचा ऱ्हास होतो. आपलं खूप चांगलं आहे की आपले मंत्री बिचारे अजिबात खोटं बोलत नाहीत. हे वैद्य अत्यंत चांगले आहेत महाराज. वैद्याचं घर पाहिल्यापेक्षा मी वैद्याचा चेहरा पाहिला. आणि म्हणून वैद्य हे अत्यंत महत्त्वाचे असतात बघा, फार महत्त्वाचे असतात. वैद्याबद्दल आम्ही विनोदाने सांगत असतो. काही असतात दृष्टांत, इथं काही वैद्य असतील तर मला असं वाटतं आपण सगळ्यांसाठीच पाहिलं पाहिजे. एक वैद्य, आपला एक पेशंट दवाखान्यात गेला गणेश महाराज, आणि दवाखान्यात गेल्यानंतर त्याचं पोट दुखत होतं आणि या बाजूने पोट दुखत होतं आणि या बाजूने मला वाटते अपेंडिक्स असतो आहे ना, असतो ना, असंच ना, ते माझं ऑपरेशन झालं आहे म्हणून मला माहिती आहे. या बाजूने पोट दुखत होतं, अपेंडिक्स असतो ना. आणि श्रीमंत माणूस होता आणि शेठजी तुम्हाला अपेंडिक्स झाला आहे आणि तो जर नाही काढला आणि तो जर फुटला तर मग मात्र फार वाईट असते. बरोबर आहे का? तो जर फुटला आणि तर त्याचं पॉयझन तयार होते, तुमचं ऑपरेशन केलं पाहिजे. पण डॉक्टर साहेब माझ्यासोबत कोणीच नाही. असू द्या म्हणे, मी आहे ना,
मग तो एकटाच पेशंट होता, त्याला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर एक बिचारे दुसरे वैद्य आले, त्याने एक इंजेक्शन काढलं. ते बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन असते, राठोड महाराज असते ना, ते वेगळे डॉक्टर असतात. त्याने पाहिलं त्या शेडजीने की बा आपल्याला आता बेशुद्ध करणार आहेत. शेडजी उठून बसले, त्यांनी पाठीमागच्या खिशातलं पाकिट काढलं आणि पैसे मापायला सुरुवात केली. डॉक्टर म्हटले आतापासून नाही पैसे मापायचे, अहो तुम्हाला 5-7 दिवस राहायचं आहे आणखी, नंतर पैसे द्यायचे, तुम्ही आतापासून कशाला पैसे मापता. त्यावेळेला शेठजी म्हटले की मी तुम्हाला देण्यासाठी पैसे मापत नाही डॉक्टर साहेब, पण तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना मला, म्हणून मापून ठेवतो. जास्त थापा नको, बारीक टाकत जाईल. वैद्याने खोटं वागू नये महाराज, याचा त्रास होत असतो. मला असं वाटते हे वैद्य अत्यंत महत्त्वाचे आहेत की जे खऱ्या अर्थाने वैद्याने वैद्याचा विचार करायचा नाही, वैद्याने रोग्याचा विचार करायचा असतो. शिक्षकाने शिक्षकाचा विचार करायचा नाही, शिक्षकाने विद्यार्थ्याचा विचार करायचा असतो. बरोबर आहे का माझं? वकिलाने वकिलाचा विचार करायचा नाही, प्रॅक्टिसचा विचार करायचा नाही, त्यांनी पक्षकाराचा विचार करायचा असतो. आणि आमच्यासारख्या धर्मप्रचारकांनी फक्त आपल्या प्रपंचाचा विचार करायचा नाही, त्यांनी धर्माचा विचार करायचा असतो, लक्षात ठेवा. आणि हे जर नाही घडलं ना तर स्थिती बिघडत जाईल. हे जर नाही केलं ना समाजाची स्थिती बिघडत जाईल. असा कोणचा माणूस आहे बरं या ठिकाणी बसलेला की ज्याला आपल्या देशामध्ये चांगलं व्हावं असं वाटत नाही? असा कोणचा माणूस आहे या ठिकाणी बसलेला की त्याला आपल्या गावाचं चांगलं व्हावं असं वाटत नाही? मग चांगलं व्हावं असं जर प्रत्येक माणसाला वाटत असेल तर चांगलं वागण्याची जबाबदारी सुद्धा प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे का नाही? पण तसं होत नाही महाराज. हे कीर्तनापुरत्या मर्यादित गोष्टी राहिल्यात. तुम्हाला माहीत आहे हे बाबा आता 1 तासभर आपल्याशी बोलणार आहेत. हे झाल्यानंतर मग तर जेवण आहे, नंतर पंगत आहे, नंतर आपण साहेबांचा सत्कार करून निघून जाणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. लोभावरी ठेवणी हेत करी असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किळे होती जा, महाराज म्हणतात. असा विषय पहा. आणि खरं म्हणजे आपण खूप चांगले वैद्य आहात. मी जाणार आहे धीरे धीरे पुढे, पण मरीजसुद्धा चांगला असला पाहिजे. ज्याचं वजन कमी करायचं आहे त्याने तुम्ही सांगितलं तसं ऐकलं पाहिजे. मला बऱ्याचदा सांगितलं की महाराज तुम्ही चहा सोडून द्या, पण मी सकाळी सोडतो आणि मग दुपारी घेतो. आता कसं काय वजन कमी होईल बरं, नाही का? चहा घेता तुम्ही? हां, आपलं दोघं सारखंच आहे. मग चहा नाही घेतला पाहिजे ना? नाही, कधीच नाही घेतला पाहिजे. हो, चहा नाही घेतला पाहिजे म्हणतात. आजपासून आपण सगळेजण प्रतिज्ञा करू की आजपासून आपल्याला चहा घ्यायचा नाही. खरंच मी सुद्धा मी आता असं बदलणार नाही, दुपारी घेणार नाही आता. नाही तू विठ्ठलला विचारून घेतो. नाही, खरंच नाही, उद्या नाही घेणार. चहा सोडून देऊ आपण. चहाने वजन वाढते. करेक्ट ना? करेक्ट. चहाने वजन वाढते. तुम्ही घेत जा, तुमचं नाही वाढत. तुम्ही काय आता हरभरा सोंगणारी माणसं, याचं काय वजन वाढणार आहे? तुम्ही याचं नाही वाढत. तुम्ही नका सोडू. तुम्ही घेत असता ना, वजन वाढते. असंच एका बिचाऱ्या महिलेचं वजन वाढलं होतं. बसा, विक्षेप नाही, इकडे विक्षेप नका करू रे, खाली बसा, खाली बसा. 1 तासभर आता माझ्या ताब्यात आहे. तुम्ही हा फोटोग्राफर जरा विक्षेप करतो. हो, बसा 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 साहेब बसा. एका महिलेचं वजन होतं आणि बिचारी ती वैद्याकडे गेली. ऐका. आणि विचारलं बाबा तुमचं वजन किती आहे आता? त्या ताईने सांगितलं डॉक्टर साहेब माझं वजन 120 किलो आहे. बापरे, बरंच वजन आहे मग तुमचं. काय तुम्ही जेवणामध्ये काय घेता? ताईने सांगितलं डॉक्टर साहेब मी एका वेळेला 20 चपात्या खाते.
बापरे, बरंच मग 20 चपात्या म्हणजे खूप झाल्या. मग भात किती? 10 प्लेट भात. बापरे. आणि भाजी किती? 6 प्लेट भाजी. बरं, प्लेटीचा आकार कसा आहे? असा एवढा एवढा आकार आहे. बापरे, बरंच आहे मग तुमचं. मग एक काम करा ताई तुम्ही. म्हटले काय करू? तुम्ही 20 चपात्या खाताना असं करा, त्यातल्या 10 चपात्या खात जा. आणि तुम्ही 10 प्लेट भात खाताना एक काम करा, तुम्ही त्यातला 5च प्लेट भात घेत जा. आणि 6 प्लेट भाजी लागते ना तुम्हाला, मग उद्यापासून तुम्ही हे करा की 3च प्लेट भाजी घेत जा. आणि खरं सांगू का ताई, हेच तुमच्यासाठी खरं म्हणजे औषध. बरोबर आहे का नाही? अरे बरोबर आहे का नाही? हेच तुमच्यासाठी औषध. ते ताई म्हटली, मग डॉक्टर साहेब हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं? तुमच्या काही लक्षात आलं का नाही? तुम्ही जे औषध सांगितलं म्हणे हे जेवणाच्या अगोदर घ्यायचं का जेवणाच्या नंतर घ्यायचं, एक लक्षात ठेवा. औषध जरी फुकाची असली तरी पथ्य लाखाची असते. विठाल विठाल विठाल. आवाज कमी करा, पाक वाजवला थोडासा. वाचव थाप टाक. त्याचं विकू कमी करा, चालेल ना? विषय असा आहे की आपण खूप चांगली वास्तू बांधली, गेल्यानंतर खूप चांगलं वाटलं. आणि वास्तू हे वास्तूमध्ये असली पाहिजे. वास्तू हे सुद्धा एक शास्त्र आहे महाराज. बऱ्याचदा आपल्यामध्ये काही नास्तिक लोक आता येत आहेत, आपल्यामध्ये काही बुद्धिवादी लोक येतात जास्त शिकलेले. आणि जास्त शिकलेले माणसं जास्त शहाणे असतात असं मानायची काहीही गरज नाही. खरंच गरज नाही. लक्षात ठेवा, जास्त शिकलेली माणसं फक्त श्रीमंत असतात आणि श्रीमंती हाच त्यांचा परिचय असतो महाराज. शिकलेल्या माणसाचा सुज्ञपणा जर परिचय असताना तर या देशामध्ये तुम्हाला गरिबी दिसली नसती. लक्षात ठेवा, श्रीमंताचा परिचय जर सुज्ञपणा असताना तर आपल्याला या देशामध्ये गरिबी दिसली नसती. श्रीमंत सुज्ञ नाहीत म्हणून श्रीमंत श्रीमंत आहेत आणि गरीब गरीब आहेत. बरोबर आहे माझं? बरोबर आहे. पण श्रीमंत सुज्ञ श्रीमंत असला पाहिजे. हो, त्या श्रीमंतीचा विनियोग त्याने आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. मी एक विचारतो काळे साहेब तुम्हाला, उपयोग महत्त्वाचा असतो का उपभोग महत्त्वाचा असतो? उपयोग महत्त्वाचा असतो. उपभोग किती घेणार तुम्ही? किती उपभोग घेणार तुम्ही? मी असं म्हणतो की जे लोक जास्त उपभोग घेत आहेत ना त्यांनाच आपलं वजन कमी करण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं. उपयोग महत्त्वाचा आहे. तुम्ही उपयोग घेतला पाहिजे. एक भर्तृहरीचा फार सुंदर श्लोक आहे, दातव्यम भोक्तव्यम सती उभवे संचयो न कर्तव्य पश्य मधुकरानी संचितम अर्थम हरंती अन्ने. काही एक वर्ग असा आहे की तो वर्ग फक्त उपभोग घेतो, उपयोग करत नाही. सामील नसलं पाहिजे. आपल्या श्रीमंतीमध्ये आपले सोयरे सामील नसले पाहिजेत. आपल्या श्रीमंतीमध्ये आपला भाऊ सुद्धा सामील नसला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? असं वाटतं का नाही श्रीमंताला? असं वाटतं का नाही? आपल्या श्रीमंतीमध्ये आपला भाऊ सुद्धा सामील नसला पाहिजे. आपल्या श्रीमंतीमध्ये आपलं कोणीच सामील नसलं पाहिजे. आपल्यावरची सावली फक्त आपल्यासाठीच असली पाहिजे. एक लक्षात ठेवा लेको, तुमच्यावर ज्या वेळेला सावली आहे त्यावेळेला जर दुसऱ्या माणसाला तुम्ही त्या सावलीमध्ये घेत नसाल तर एक दिवस तुमच्यावर ऊन आलं ना तर मग तुम्ही उन्हात किती तळपले तरी तुमची कीव कोणाला येणार नाही. लक्षात ठेवा. आणि तुमच्या सावलीमध्ये जर तुम्ही दुसऱ्याला घेत असाल ना, आहे ना सावली भरपूर झाली ना आता, मग एखादं घ्या ना तुम्ही. एखाद्या गरीबाला, एखाद्या गरीबाच्या शिक्षणाला, एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला घ्या ना तुम्ही त्या सावलीमध्ये. घेत नसाल तर लक्षात ठेवा, मी शपथ घेऊन सांगेल तुम्हाला, तुमच्या सावलीमध्ये तुम्ही दुसऱ्याला आधार द्या, माझा प्रभू तुमच्यावर ऊन कधीच येऊ देणार नाही. आणि तुमच्या सावलीमध्ये जर तुम्ही कोणाला आधार देत नसाल तर एक दिवस जर तुमच्यावर ऊन आलं ना तर मग मात्र
कोणालाच तुमची कीव येणार नाही. तडपसाल लक्षात ठेवा. बीडमध्ये आमचा एक वृद्धाश्रम आहे, पालीच्या घाटाजवळ. एक गोखले नावाचे काका होते, त्यावेळेचे तहसीलदार. पोरंसुद्धा फार शिकलेले, पण शेवटी त्यांची अंतविधी आम्हाला करावं लागली. लक्षात ठेवा. मग किती तळपलं तरी कोणाला कीव येत नसते. आणि म्हणून आपल्या सावलीमध्ये दुसऱ्याला आधार दिला पाहिजे. विठाला 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 म्हणून मी हे सांगत होतो की आपल्या घरामध्ये आल्यानंतर आम्हाला प्रसन्नता वाटली या गोष्टीची की आपलं घर वास्तूमध्ये आहे. वास्तू हे शास्त्र आहे. मी सुशिक्षित लोकांबद्दल बोलत होतो, तुम्हाला खूप मोठ्या वैज्ञानिक लोकांबद्दल बोलत होतो की ते कशालाच मानायला तयार नाहीत. हो महाराज, बुद्धिवादी आहोत आम्ही, पुरोगामी आहोत आम्ही शिकलेले आहोत आम्ही विज्ञाननिष्ठ आहोत आम्ही. पण तुम्हाला सांगतो, आग्नेय बाजूला जर तुम्ही पायऱ्या ठेवल्या ना तर बघा तुमचा काय घात होतो. ईशान्य बाजूने जर तुम्ही संडास ठेवले ना तर बघा तुमच्या घरामध्ये कशा आपत्त्या येतात त्या. आणि म्हणून वास्तू हे सुद्धा शास्त्र आहे. आणि ते जर शास्त्र असेल तर शास्त्र म्हणेल ते सांडावे. तिथं राज्य ही तृण मानावे, जे घेवविही ते न म्हणावे विषय विरो. शास्त्र मानलं पाहिजे. काही लोक नाहीत मानत, बिचारे सुशिक्षित असतात. एक सुशिक्षित महाराज, गणेश महाराज, भाजीपाला घ्यायला गेला. सुशिक्षित होता आणि म्हातारी भाजीपाला विकत होती. आणि त्या माणसाने त्या टमाट्याकडे पाहिलं. फार लालबुंद टमाटे होते. 8-10 दिवसापासून त्याला गिराईकच भेटलं नव्हतं आणि भेटले सुशिक्षित गिराईक. काय भाव दिले आजी टमाटे? त्याने सांगितलं 40 रुपये किलो दिले साहेब टमाटे. टाका 2 किलो टमाटे. 5-7 दिवसाची टमाटे टाकले त्या पिशवीत. मग साहेबाचं लक्ष बटाट्याकडे गेलं. काय भाव दिले आजी बटाटे? म्हटले ते सुद्धा 40 रुपये किलो दिले साहेब बटाटे. टाका 5 किलो बटाटे. ऐकताय ना तुम्ही? हो. मग कांद्याकडे लक्ष गेलं साहेबांचं. काय भाव दिले कांदे? म्हटले 20 रुपये किलो दिले साहेब कांदे. टाका 10 किलो कांदे. आणि नंतर वाढलेल्या मिरच्याकडे लक्ष गेलं. काय भाव दिल्या मिरच्या? म्हटले 40 रुपये पाव दिल्या. द्या 1 पावभर मिरच्या. मग पैसे देताना त्या म्हातारीनं सुद्धा ओळखलं, जरा सुशिक्षित दिसता. त्याने साहेबांनी विचारलं, अरे वा आजीबाई, तुम्ही कसं काय ओळखलं की मी सुशिक्षित आहे म्हणून? अरे म्हटले साहेब, पहिले टमाटे त्याच्या उरावर बटाटे टाकले तुम्ही, हे सुशिक्षित माणसाचंच लक्ष नाही. तुम्हाला आता समजलं का? अरे वा BSNL आहे का सगळे इकडे? खेड्यातली माणसं फार हुशार असतात. खेड्यातली माणसं फार प्रामाणिक असतात, लक्षात ठेवा. म्हणून श्रीमंत लोकांनी वाटोळं केलं असं मी म्हणणार नाही, पण या देशातल्या श्रीमंतांनी आणि सुशिक्षितांनी आमची एकच इच्छा आहे की त्यांनी शास्त्र मानलं पाहिजे. बस आमची विठाला विठाला. मी म्हटलं पाहिजे. एक गोल टोपीवाल्या माणसाने मला म्हटलंय महाराज परवा, आम्ही काय तुमच्या धर्माचा राज करतोय? आम्ही का तुमच्या स्त्रियांना सांगतो की तुम्ही कुंकू लावू नका म्हणून? आम्ही काय तुमच्या महिलांना सांगतो की तुम्ही बांगड्या घालू नका म्हणून? आम्ही काय तुमच्या महिलांना सांगतो की तुम्ही सौभाग्य घालू नका म्हणून? अरे तुमच्या धर्माचा राज तुम्हीच करणार आहात म्हणे एक दिवस, लक्षात ठेवा. बरोबर आहे का माझं? आम्ही सांगतोय कुंकू लावू नका म्हणून, आम्ही सांगतो की सौभाग्य घालू नका म्हणून, आम्ही सांगतो की तुम्ही पायामध्ये जोडवे घालू नका म्हणून. जोडवे दिसत नाहीत, बांगड्या दिसत नाहीत, सौभाग्य दिसत नाही. आम्ही बघा किती सुशिक्षित झालो तरी आमचा बुरखा आजही जात नाही, आजही जात नाही. त्यांनी म्हटलंय आपल्याला. मी बरोबर, मी चुकीचं बोलतोय? हे चुकीचं आहे का माझं बोलणं? कुंकू लावत नाही. त्या टी व्हीवर तर लगाच्या सगळ्या होणक्यात दिसतात, कुंकूच लावत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, संस्कृती मानली पाहिजे, संस्कृतीनं चाललं पाहिजे. हा देश संस्कृती मानणारा देश आहे. मी म्हणत असतो कधी कधी, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है भारत वो चारु सी मुनि जपते हरि नाम की माला. हरि ओम हरि
सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। भारत देश मेरा, भारत देश मेरा, जहाँ डाल डाल मधुरी चिड़िया करती है बसेरा। भारत देश मेरा, भारत देश हे म्हणायची परवानगी फक्त संजय महाराज पासपूर यांनाच आहे, बरं का लक्षात ठेवा। ज्याचं सगळं तन मन आणि धन देव धर्म देशासाठी असेल त्यांनी हे म्हणावं गड्या। आणि आपण या आसनावर सांगतो डॉक्टर साहेब तुम्हाला, आमचं तन, आमचं मन आणि आमचं धन हे देव धर्म आणि देशासाठीच आहे। बस। आणि म्हणून संस्कृती मानणारा आपला देश आहे, संस्कार देणारा आपला देश आहे। संस्कारिक माणसं पुढे गेले म्हणजे काय परिणाम होतो तो परिणामसुद्धा आपण पाहतो। आणि म्हणून सज्जनानो, सुशिक्षित लोकांना माझी विनंती आहे की सुशिक्षित व्हा, शिका, वैज्ञानिक व्हा, पण अध्यात्म सोडू नका। विज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, पण विज्ञानामध्ये सुद्धा अध्यात्म आहे। विवेकानंद म्हटले होते, एका वैज्ञानिक माणसाने त्यांना प्रश्न विचारला, विज्ञान श्रेष्ठ आहे का तुमचा धर्म श्रेष्ठ आहे? तर त्यावेळेला सांगितलं होतं, तुम्ही ईश्वर श्रेष्ठ मानता का विज्ञान श्रेष्ठ मानता? त्यावेळेला विवेकानंद म्हणत होते, मी विज्ञानालाही मानतो आणि मी ईश्वरालाही मानतो। हा माईक म्हणजे विज्ञान आहे आणि मी बोलतोय हा ईश्वर आहे। तुमचा माईक जड आहे, हा जड माईकाला बोलायला लावणारा कोणीतरी ईश्वर आहे आणि म्हणून मी ईश्वराला सुद्धा मानतो। अर्थ असा आहे की सुशिक्षितांनो, श्रीमंतांनो, संस्कृती सोडून वागू नका, हा आमचा आपल्याला संदेश आहे। विषय दुसरा असा आहे महाराज, की या वास्तूमध्ये आल्यानंतर मला समाधान या गोष्टीचं वाटलं की आमच्या डॉक्टर साहेबाने, नाही का, आमचे डॉक्टर साहेबाचं नाव समाधानजी भाऊ, तुमचं नाव, एकाचं नाव समाधान आहे, दुसऱ्याचं नाव शिवराज आहे, दोघंच आहे का? आणखी कोण आहे? अभिमन्यू आहे, आणखी अरुण आहे। संस्कार आहेत तुमच्या घरात, आई बाबा आहेत काही? आहेत ना? ते वाटते आई तिथं बसेल आहे, हे इकडे सध्या विनेकरी, ती आई आहे। संस्कार आहेत म्हणून तर नावं चांगले आहेत। मला या घरामध्ये आल्यानंतर समाधान या गोष्टीचं वाटते डॉक्टर साहेब, की तुम्ही एवढे मोठे असूनही आपल्या गरीब भावाला सुद्धा मदत केली, याबद्दलचं समाधान आहे। हे बंधू प्रेम आहे, हे प्रत्येक घराची गरज आहे, हे प्रत्येक घराची गरज आहे। अरे जे रक्त रक्तावर प्रेम करत नाही लेको, ते रक्त देशावर काय प्रेम करेल रे? काय प्रेम करेल देशावर? केलं पाहिजे रक्ताने रक्तावर प्रेम, लक्षात ठेवा। ए पोरा इकडे सर, ते हे घे, तुम्ही इकडे वा। बस, रक्ताने रक्तावर प्रेम केलं पाहिजे। तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला लखनजीला इंद्रजिताचा बाण लागला, इंद्रजिताचा बाण लागल्यानंतर लखनजीला वानरसेनेने रामप्रभूकडे घेऊन आले। रामप्रभूने लखनजीचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं, त्याच्या या छातीमध्ये बाण रुतलेला होता, घुसलेला होता, आणि लखनजीच्या डोक्यावरून प्रभू हात फिरवतात महाराज, आणि प्रभू त्या ठिकाणी सगळ्यांना सांगतायत, हे नलनील, हे जाववंत, हे बिभीषण, हे हनुम्या, लक्षात ठेवाले का, या गेटमधून नका येऊ कोणी आता, तिकडचं पुढचं गेट असेल ना, हा पुढचं गेट, या असं का? विक्षेप होतो, विक्षेप होतो, ऐकताय ना तुम्ही सगळे समोरचे, ऐकताय? बस किती नाही, अर्धा तास आहे फक्त आणखी। ही सगळी वानरसेना अशी बसलेली होती, रामप्रभूच्या मांडीवर लखनजीचं डोकं होतं, आणि रामप्रभू या सगळ्यांना म्हणत होते, रडत 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 म्हणत होते
हे लक्षात ठेवाले का, उद्या जर माझ्या भावाला कशाने काही झालं ना, तुम्हाला राम जिवंत दिसणार नाही. उद्या जर माझ्या भावाला कशाने काही झालं तर रामाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. अरे जिने आपल्या पोटचा गोळा माझ्यासोबत पाठवला, 14 वर्ष झोपला नाही, 14 वर्ष अन्नाचा कण नाही, आणि माझी सेवा करण्यासाठी पोटचा गोळा जिने पाठवला, मी जर एकटाच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गेलो, थाप देत जा, एक थाप, थोडीशी एकटाच जर परत गेलो आणि माझ्या सुमित्रा मातेने जर मला विचारलं, काय रे राघव एकटाच आला, माझा लखन कुठे आहे, मी तिला काय सांगू. आणि म्हणून काही झालं तरी चालेल, पण माझा लक्ष्मण मला पाहिजे. त्यावेळेला रामप्रभूचं जे वाक्य आहे ते ऐकण्यासारखं आहे. गणेश महाराज ऐकण्यासारखं आहे. प्रभू असं म्हणतायत, शक्य सीता समानारी मर्त्य लोके विचिन्वता न लक्ष्मणो समभ्राता. रामप्रभू असं म्हणतायत, शक्य आहे मला अयोध्येसारखं राज्य मिळेल, शक्य आहे मला सीतेसारखी बायको मिळेल, पण अशक्य आहे मला लक्ष्मणासारखा भाऊ कधी भेटणार नाही. माझा लक्ष्मण जर मला भेटत नसेल तर काय करायची ती अयोध्या, माझा लक्ष्मण जर मला भेटत नसेल तर काय करायची ती सीता. मला अयोध्याही नको, मला सीताही नको, मला फक्त माझा भाऊ पाहिजे. हे बंधुप्रेम ज्या घरामध्ये असेल ना महाराज, त्या घरात रामाला बोलावण्याची गरज नाही, राम आपोआप येत असतात. विठ्ठल 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 आणि म्हणून बऱ्याचदा आम्हाला काही आणखी लोक विचारतात की महाराज ही कथा फार जुनी आहे, ही रामायणाची कथा फार जुनी आहे, आणि हीच कथा आणखी तुम्ही पुन्हा पुन्हा का सांगताय. तुमचे महाराज लोक विनाकारण लोकांचा टाईम घेतात. डबल नाही, एक थाप दे फक्त. पुन्हा पुन्हा तुम्ही तेच ते कथा कशाला सांगताय, तेच ते कथा सांगताय. आम्हाला सगळ्यांना माहीत आहे, आता महिलांना सुद्धा माहीत आहे, श्रीरामाचा वनवास 16 वर्षाचा होता, बरोबर आहे. 14 वर्षाचा होता, माहीत आहे तुम्हाला. रामप्रभूच्या भावाचं नाव गंगाराम होतं. अरे रामराम नाही, लक्ष्मण होतं, हे तुम्हाला माहीत आहे. श्री रामप्रभूच्या वडिलाचं नाव लालू होतं, दशरथ होतं, हे माहीत आहे तुम्हाला. रामप्रभू एका डुकराच्या पाठीमागे लागले होते, हरणाच्या पाठीमागे लागले होते, हे माहीत आहे तुम्हाला. मला असं वाटतं ही सगळी रामकथा आपल्याला माहीत असताना ही रामकथा पुन्हा का ऐकायची, आम्ही सांगत असतो, पुन्हा का ऐकायची. मी असं म्हणेल की जिवंत राहण्यासाठी पुन्हा पुन्हा जेवण करण्याची जशी गरज आहे, तसं आजही चांगलं जगण्यासाठी आजही समाजाला रामकथेचीच गरज आहे. चांगलं जगायची इच्छा असेल तर आजही रामकथेची गरज आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी येत असताना या ठिकाणी आम्हाला वास्तूही दिसते आणि बंधुप्रेम दिसते, त्याचा आनंद होतो. काय झालं साहेब, 2 भाऊ होते. एक भाऊ खेड्यामध्ये राहत होता, एक भाऊ शहरामध्ये राहत होता. बिचारे गरिबी कमालीची होती. दुसऱ्याच्या घरी भांडे घासून आई वडिलांनी शेतात काम करून त्यांना शिकवलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, संध्याकाळची वेळ होती, आणि एका ओट्यावर आई आणि एका ओट्यावर वडील बसले होते. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय. आणि जो शहरामध्ये जो गेला होता मुलगा, त्याने एक अल्टो गाडी विकत घेतली आणि तो गाडी चालवत चालवत घरी आला आपल्या आई वडिलांना दाखवण्यासाठी. आणि ज्या वेळेला ओट्यावर बसलेल्या आई वडिलांनी ती गाडी पाहिली, त्यावेळेला आई म्हणाली, गाडी कोणाची आहे हो, आपल्या घरी तर बाई अजून सायकलही आली नाही, कोणाची गाडी आहे, कोणाची. आणि ती गाडी समोरच्या अंगणामध्ये येऊन थांबली. थांबल्यानंतर कोण आहे साहेब म्हणून दोघंही जण पाहत होते. ते साहेब तर होतेच, पण तो साहेब फक्त साहेब नव्हता, यांचा मुलगा होता. मुलगा ज्यावेळेला गाडीतून खाली उतरला, महाराज त्यांच्या वडिलाची ओठ थरथरायला लागले, त्यांचा कंठ दाटून आला.
आईचा कंठसुद्धा दाटून आला. दादा गाडी घेतली तू, आणि म्हणून तो अगोदर आपल्या वडिलाच्या दर्शनासाठी गेला. वडील जास्त बोलत नसतात. वडिलाने त्याच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला. नंतर तो आपल्या आईजवळ गेला. आईजवळ गेल्यानंतर आईचं दर्शन नाही, त्यांनी आईच्या कुशीत डोकं घातलं. खूप रडत होता. दोघांनाही आपली गरिबी आठवत होती. दोघंही रडत होते. दोघांनाही ती गरिबी आठवत होती. दोघंही रडत होते. दादा, चीज झाले माझ्या कष्टाचं. एवढंच वाटत होतं रे, आम्हाला उपाशी झोपावं लागते, तुम्ही पोटभर खाताय. दादा गाडी घेतली तू. हा मा, तुझंच नाव लिहिलं मा गाडीवर. तू दुसऱ्याच्या घरचे भांडे घासले नसते तर आम्हाला शिक्षण भेटलं नसतं मा. तुमच्या आशीर्वादाने हे सगळं भेटलं. असं म्हटल्यानंतर आईचं अंतकरण आणखी भरून आलं. तेवढ्यात आपल्या गरीब भावाच्या मुलाचे पोरं बाहेर पडत आले. काका आले, काका आले, काका आले, काका आले म्हणून उड्या मारत आले. आणि त्यांनी काकाने आपल्याला सावरून घेतलं. तो डिक्कीजवळ गेला गाडीच्या. त्यांनी भरलेल्या पिशव्या काढल्या बाजाराच्या, आणि एका पोराच्या हाती पेरू दिला, एका पोराच्या हाती शेप दिला. आईचं अंतकरण आणखी भरून आलं. ते लहानसं होतं ना महाराज, लहानसं होतं ना. ते अत्यंत मलिन, चेहरा मलिन झालेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, आंघोळ केलेली नव्हती आणि दिगांबर अवस्था होती. लहानसं होतं. ते बाहेर आलं आणि त्याने श्रीमंत काकाच्या पायाला मिठी मारली. श्रीमंत काकाच्या पायाला मिठी मारल्यानंतर त्या श्रीमंत काकाने आपल्या गरीब भावाच्या मुलाला पटकन उचलून घेतलं आणि पटापट त्याचे मुके घेतले. मला खरं सांगा मायबापांनो, यापेक्षा मायबापाच्या जीवनातला दुसरा कोणचा आनंद आहे ना. आणि म्हणून या अभंगाच्या दृष्टीने जर आपण विचार केला ना, तर महाराज तुम्हाला कर्म करायला सांगतात, कर्म सोडायला सांगत नाही. कर्म करायला सांगतात. तुम्ही प्रापंचिक असाल तर तुम्हाला कर्म करायला सांगतात. तुम्ही पारमार्थिक असला तरी तुम्हाला कर्म करायला सांगतायत. प्रापंचिक माणसाला कर्म करायला सांगतात त्यावेळेला असं म्हणतायत की बाबा रे, प्रापंचिक आहात ना तुम्ही, मग एक काम करा ना, तुमच्याकडून विष्णूची पूजा अखंड घडत राहावी असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा ना. हे जी विष्णू उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी कर्म सोडायला नाही सांगितलं, कर्म करायला सांगितलं. कर्म करायला का सांगता तो, का सांगताय? गीताकार सुद्धा म्हणतात की तुम्ही कर्म केलं पाहिजे. अर्जुन कर्म करायला तयार नव्हता, नाही का. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किंबो गैरजीवितेन्नवा. नको मला तो विजय, नको मला ते राज्य, नको मला ते सुख, नाही का. स्वजनम ही कथम हत्वा सुखिन श्याम माधव. हे सुख मला देतोय तेव्हा तू माझ्या स्वजनाची हत्या करून मला जे सुख मिळणार आहे ते सुख मला जर तू देत असेल तर ते सुख मला नको. यापेक्षा मी निघून जाईल, मी भिक्षा मागेल, मी कुठेही जाईल, मी अजिबात हे करणार नाही. मी आळंदीला निघून जाईल, तिथं 2 गुंठे घेईल, तिथं राहील, पण मी युद्ध करणार नाही. हे नाही करणार मी. अरे वध करोनी गोत्रजांचा वसवटा होईल दोषाचा, जोडीला तू हातीचा दूर होशी. एक लक्षात ठेवा, तुम्ही ऐकत असाल तर. अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. भगवंताने त्याला सांगितलं की बाबा रे, आपण कर्म नाही केलं तरी आपल्याकडून कर्म होतच असतं. कर्म आपण टाळू शकत नाही. जोवरी संग प्रकृतीचा तोवरी त्याग न घडे कर्माचा. ऐशा करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. जोपर्यंत या प्रकृतीचा संग आहे, जोपर्यंत प्रकृती तुमच्या सोबत आहे, तोपर्यंत तुम्ही कितीही अट्टहासाने कर्म सोडण्याचा प्रयत्न केला
तरी तुम्हाला कर्म करावंच लागतं, कर्म सुटत नाही, लक्षात ठेवा. एका माणसाने सांगितलं की आता मी रिटायर झालो, आता मी अजिबात कोणचंच काम करणार नाही, मी आता झोपून राहणार. अरे झोपून राहणं कर्मच आहे ना. झोपण्यामध्ये सुद्धा कर्म घडत असते ना. काही माणसं इथं झोपतात तर तिथं उठतात, हे कर्मच आहे ना. काही माणसं उशी डोक्याला घेतात तर ते पायथ्याला सापडते, हे कर्मच आहे ना. संकल्प विकल्प चालूच असतात ना, स्वप्न पडतच असतात ना. अर्थात झोप घेणं हे सुद्धा कर्म आहे. कोपऱ्यामध्ये जाऊन बसून राहणं हे सुद्धा कर्म आहे. कीर्तनामध्ये इथं बसणं ही कर्मच आहे आणि कीर्तनामध्ये झोपणं हे सुद्धा कर्मच आहे. हे सगळं जर कर्म आपल्या जीवनामध्ये घडत असेल आणि कर्म केल्याशिवाय जर पर्यायच नसेल, काय पर्याय तुम्हाला कर्म केल्याशिवाय? काय पर्याय? जोपर्यंत या प्रकृतीचा संग तुम्हाला आहे तोपर्यंत तुम्हाला कर्म करावंच लागेल. आग्रह असा आहे, कर्म जर केल्याशिवाय पर्यायच नाही, कर्म केल्याशिवाय जर पर्यायच नाही तर महाराज म्हणतात कानाने ऐकल्याशिवाय जर पर्यायच नाही तर मग वाईट ऐकल्यापेक्षा चांगलं ऐका ना. डोळ्याने पाहिल्याशिवाय जर पर्यायच नाही तर मग वाईट पाहिल्यापेक्षा चांगलं पहा ना. पायाने चालल्याशिवाय जर पर्यायच नाही तर वाईट मार्गाने चालल्यापेक्षा चांगल्या मार्गाने चाला ना, नाही का. पंढरपूरच्या वारीला जा, वाईट मार्गाने चालल्यापेक्षा चांगल्या मार्गाने चाला. जेवण केल्याशिवाय जर पर्यायच नाही तर वाईट जेवण केल्यापेक्षा चांगलं जेवण करा ना, नाही का. पाणी पिल्याशिवाय जर पर्यायच नाही तर मग पाणी प्या ना, मग नाही का. पाणी कर्म केल्याशिवाय जर पर्यायच नसेल तर महाराज म्हणतात ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही कैलास महाराज असल्यावर डबल म्हटलं तरी चालते ना, आम्हाला ऐकायला भेटते. ऐशे का हो न करा काही, पुढे नाही नाश त्या. असं तुम्ही का करत नाही की भविष्यामध्ये जे कर्म तुम्हाला आनंद देईल? असं तुम्ही का करत नाही की भविष्यामध्ये आपल्याच कर्माचं आपल्याला दुःख होईल? असं तुम्ही का करताय? आपल्याच कर्माचं दुःख आपल्याला भोगावं लागतं. महाराज त्या लखनजीचा आणि निषाद राजाचा संवाद आहे. रामप्रभू आणि जानकी विश्रांती करतात आणि हे दोघंजणं चर्चा करतात. त्यांच्या चर्चेचा श्लोक आहे, सुखश्य दुःखश्य नकोपी दाता परो दधाती ती कुबुद्धी रेषा अहंकरोमेती वृथाभिमाना स्वकर्मसूत्र ग्रथितोही लोका. कर्माप्रमाणेच आपल्याला चालावं लागते. त्यांनी एक दृष्टांत फार सुंदर दिला. दृष्टांत असं आहे, 1000 गायी असू द्या, 1000, आणि 1000 गायीमध्ये गायीचा बछडा तुम्ही सोडा, गायीचा बछडा 1000 गायी असू द्या, यथा धेनू सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम. 1000 गायी असू द्या, तिचा बछडा सोडा, तो बरोबर आपल्याच गायीजवळ जाईल, आपल्याच आईजवळ जाईल बरं का. 10 म्हशी असू द्या मला, 10 फक्त, किती, 10 म्हशी असू द्या, आणि तिचं ते टोणगं सोडा तुम्ही, ते या म्हशीनं लात मारली की म्हणे रॉंग नंबर लागला, मग दुसरीजवळ जाईल. हो ते टोणगं बरं का. ते कशाचं दूध पिते? अरे पोरा, ते म्हैस दूध कधी देते रे? ते टोणगं झाल्यावर देते ना. अरे हो, नाही सांगत जाय ना, अगोदर नाही देत का? नाही, नंतर देते टोणगं झाल्यावर. कोणासाठी दूध देते ते? ते हलगटासाठी. कोणासाठी? हलगटासाठी. मग म्हशीचं दूध कोण पिते? आणखी एक विनंती करतो, लहान मुलांना कृपया म्हशीचं आणि पिशवीचं दूध पाजू नका. डॉक्टर साहेब बरोबर आहे ना?
म्हशीचं दूध पचण्या इतकी शक्ती मुलांमध्ये राहिली नाही आता. गाईचं दूध पाजा. गाईच्या दुधामध्ये आणि आईच्या दुधामध्ये सारखेपणा आहे, सारखेपणा आहे. म्हणून लहान मुलांना पाजताना गाईचंच दूध पाजल्या जाते. गाईचं दूध पाजा. आणि म्हणून यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मातरं तथा यश कृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. ज्याप्रमाणे ते वासरू त्या गाईचा शोध घेते त्याप्रमाणे आपलं कर्मसुद्धा आपला शोध घेत चालत असते. आणि ज्यावेळेला सन्मुख झालं त्यावेळेला आपल्या गळ्यात पडते. दुःख होते ना याचं कारणसुद्धा आपलंच कर्म आहे. सुख होते ना याचं कारणसुद्धा आपलंच कर्म आहे. तर भविष्यात दुःख होईल असं कर्म करता कशाला? भविष्यात सुख होईल असं कर्म करू ना आपण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की अर्जुना कर्म सोडायचं नाही, कर्म करायचं आहे. प्रत्येकाचं कर्म आहे ते त्याने केलं पाहिजे. ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षरे आश्रमी विचार षटकर्मी वानप्रस्थी तरी संयोगी योग संन्यास तो त्याग संकल्पाचा. प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे ते त्याने केलं पाहिजे आणि ते केलं तरच त्याला खऱ्या अर्थाने गती आहे. म्हणून अर्जुना युद्ध करणं हे तुझं कर्म आहे, तू सोडू नको. पण खरं सांगतो महाराज, आपण सगळी महाराज मंडळी या त्या ठिकाणी, अर्जुनाचा भाव चांगला आहे. अर्जुनाचा भाव चांगला आहे महाराज. अर्जुन का युद्ध करत नाही म्हणतो? घाबरतोय म्हणून नाही. नाही, तू संग्राम हरू जिंकिला. अरे महादेवाशी युद्ध केलं आणि जिंकला हा बाबा. मी 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 हे राज्य सोडतोय म्हणजे मी कमजोर आहे म्हणून नाही, मला पाप होईल म्हणून. पाप होईल म्हणून जर एखादं कर्म कोणी सोडून देत असेल तर त्याला शहाणच समजलं पाहिजे ना. शहाणच समजलं पाहिजे. माझ्याकडून पाप होईल म्हणून जर कोणी कर्म सोडून देत असेल तर शहाणच समजलं पाहिजे. अर्जुन महाराज शहाणा होता. अर्जुनाला माहीत नव्हतं की याने काय होणार आहे. पण अर्जुनाला असं वाटत होतं स्वजनाची हत्या करून जर वर्णसंकर होत असेल आणि वर्णसंकरासारखं पाप जर माझ्या जीवनामध्ये घडत असेल तर मी हे करणार नाही. पापाला घाबरून त्या ठिकाणी हत्वयिताना ततायिना, नाही का, मला पाप होईल. आणि पापाला घाबरून अर्जुन युद्ध करायला तयार नाही. त्यावेळेला प्रभू त्याला कर्म करण्याची रीती सांगतायत. तुम्हाला खरं सांगू का, कर्म करण्याची रीतीसुद्धा कडणं फार महत्त्वाची आहे. एक रीती असते पहा, ती रीती कडली पाहिजे. काय झालं, पूर्वीचा काळ होता आणि गाडी बैल घेऊन एक बिचारे मालक आपल्या बाजारामध्ये गेले. धुरकरी होता, पाठीमागं मालक बसले होते आणि त्यांनी आंबे घेतले होते. आंबे घेतले आणि त्यांना असं वाटलं एखादा आंबा खाऊन पाहू. पण त्याला आंबा खाण्याची रीत माहीत नव्हती. त्या मालकाने तो सगळ्याच आंबा आपल्या तोंडात घातला, असा सगळ्याच घातला. आता पुढच्या गेटमधून गेला पण आतलं गेट त्याच्यापेक्षा बारीक असतं. त्याने असा ठोकला. ठोकल्यावर तो अडकल्यानंतर पांढरे डोळे झाले. करायला लागला मालक. धुरकऱ्याने पाठीमागं पाहिल्यानंतर आपले मालक जातात की काय म्हणून त्या धुरकऱ्याने काय केलं, असा एक त्याच्या पाठीत बुक्का मारला, मानीत बुक्का मारला. आंबा खाली पडला. बरं झालं बिचार, तुम्हाला आंबा खाण्याची अक्कल नाही, तुम्हाला आंबा खाण्याची रीत माहीत नाही. आंबा खाण्याची जशी रीत आहे तसं कर्म करण्याची सुद्धा एक रीत आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फलाची इच्छा न करता जर तुम्ही कर्म करत असाल तर ते कर्म सुद्धा तुमच्या मुक्तीचं साधन बनल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच कर्म महाराज म्हणतात करायचं आहे ना, करायचं आहे ना, करायचं आहे ना, तर मग असं करा. ऐसा कर धर आवे राम, ऐसा कर धर आवे राम, ऐसा
घर आवे राम, औरधंदा म्हणजे निषिद्ध कर्म सोडून दे, विहित कर्म कर, एक दिवस खऱ्या अर्थाने समाधान घेऊन समाधान या रूपाने तुझ्या घरामध्ये राम आल्याशिवाय राहणार नाही. रामाचं कामच आहे महाराज समाधान देणं, रामाचं कामच आहे खऱ्या अर्थाने रममान करणं. आणि म्हणून या घरामध्ये कोण्याही घरामध्ये रामाने यावं यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. मला असं वाटते की रामाने आपल्या घरामध्ये यावं असं वाटत असेल ना, तर रामायणातील काही गोष्टी आहेत त्या घरामध्ये असल्या पाहिजे. आपल्या आईवडिलांची सेवा असली पाहिजे. आई वडील असतात लेका, शेवटी म्हातारपण असते, म्हातारपण वाईट असते. खरं म्हणजे जास्त म्हातारं होऊ नये माणसाने. धन्या नराई मृता असं म्हटल्या जाते महाराज. निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा, नीचा महत्वम गता भूपाला निजधर्म कर्मरहिता विप्रा कुमार्गी रता, भार्या भृतु विरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका, हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराई मृता. लवकर मेलेली माणसं कलियुगात खूप चांगली असतात, लक्षात ठेवा. म्हातारपण फार वाईट आहे. म्हातारपणी गुडघे जातात, बरोबर आहे ना, गुडघे जातात. म्हातारपणी कान जातात. म्हातारपणी कोणाच्या तरी आधाराची गरज असते, लक्षात ठेवा. मला असं वाटते ज्याला आधाराची, तुमच्या लग्नात काय बैलगाडी होती ना, गाडी बैल, मग तिकडे मला इकडे पाहना. बैल कसे होते, पांढरे होते का ढवळे? एकच, मग कोणचे होते? मग पांढरे होते ना. किती वर्ष झाले? 41 वर्ष झाले. बैल कसे होते? पांढरे. आजचा अभंग कोणचा आहे कीर्तनाचा? बैल कसे होते? बैल बरं, एक आणखी सांगा, खरंच सांगा, लग्नात बैल 2 असतात का 3? लग्नात बैल किती असतात, 2 का 3? अरे ते गाडीला असतात का नाही 2? तुमच्या गाडीला 2 होते, मग 2 होते का 3 होते? आणि गाडी म्हणजे नेमके किती होते बैल, 2 का 3? 3 होते ना. हो, 3 होते ना. काय सांगतात? 3 होते ना. 3. आपल्या लग्नात किती होते? 3 होते. हां, सगळ्याच्या लग्नात 3च असतात. ते 2 माहीत नाही बिचारे, एक आहे आता सध्या. जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की, ससुर जी ने तुझे पूजा वो पाठ भी था लकड़ी का, गई जवानी आया बुढ़ापा तो सहारा भी लिया लकड़ी का, चिता रचा कर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का, चांद को छूने वाले इंसान देख तमाशा लकड़ी का. कोणाला आधार देते लाकूड, कोणाला आधार देते काठी? ज्याला गरज आहे त्याला आधार देते महाराज. म्हणून घरातल्या ज्या माणसाला गरज असेल त्या घरामध्ये तरुणाने त्यांना आधार दिला पाहिजे, लक्षात ठेवा. दिलाय तुम्हाला त्यांनी आधार दिलाय, नक्की आधार दिलाय तुम्हाला. त्यांनी आधार दिला नसता तर तुम्ही इथपर्यंत आलेच नसते. हे मोठेपण नंतरचं मोठेपण आहे. तुमचं लहानपण आठवा. लहानपणी तुम्ही काय केलंय म्हणून त्यांच्या अंगावर तुम्ही लेका घाण टाकली, अंगावर घाण केली रे. वाच्यतात केली नाही, तक्रार तर केलीच नाही, पण वाच्यताही केली नाही. असा कोणच्या आईची तक्रार आहे का आजपर्यंत गाडे गुरुजी की माझ्या मुलाने माझ्या अंगावर घाण केली म्हणून? आहे कोणी आईची तक्रार? आहे कोणी आईची तक्रार? आईच्या अंगावर घाण केली तरी सुद्धा आई जर तक्रार करत नसेल तर माझी विनंती आहे, म्हातारपणी जर थोडी घाण झाली तर तक्रार करू नका. तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कोण्याच तीर्थाला जाण्याची गरज पडणार नाही, लक्षात. म्हातारपण आहे ते, म्हातारपण वाईट असते लेका, वाईट असते म्हातारपण. बसा बसा, जिथे आहे तिथे बसा, समोर येऊ नका, पाठीमागे थोडे थोडे समोर समोर. बाबा खाली बसा, जागा बसा. बाबा तुम्ही खाली बसा, उपरण्यावाले बाबा बसा, बसतील त्या बसतील. त्यांनी बसून घ्यायचं, फक्त बोलायचं नाही परस्पर. नाहीतर तुम्ही एकत्र आल्यानंतर बोलत नाही असं कधी होत नाही. एक जनरल प्रश्न विचारला, सगळ्यात खोटी गोष्ट सांगायची. एका पोराने सांगितलं की सर सगळ्यात खोटी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आम्ही माझ्या वडिलांसोबत मी मुंबईला गेलो आणि
गेट ऑफ इंडियाजवळ गेलो आणि समोर समुद्र होता आणि समोरून एक रेल्वे येत होती. समुद्रावरून ऐकताय ना तुम्ही, समुद्रावरून रेल्वे येत होती. मग त्याच्यामध्ये आम्ही दोघंजणं बसलो आणि पुढचा प्रवास केला. खरं सांगा महाराज, गोष्ट खरी का खोटी? खोटी, पण नंबर नाही आला त्याचा. दुसरा उभा राहिला. तो म्हटला मी असा पळत गेलो, पाठीमागं कुत्रं लागलं होतं आणि मी विहिरीत पडलो, मला कळलीच नाही विहीर आहे म्हणून. मग मला वर चढता येत नव्हतं, मग मी घरी पळत आलो, दोर नेला, मग वर चढलो. गोष्ट खरी का खोटी? खोटी. हा, नंबर नाही आला साहेब त्याचा. तिसरा मुलगा उठला, त्याने सांगितलं 5 महिला होत्या, एका खोलीत बसल्या होत्या आणि 5 मिनिट गप्प होत्या, पहिला नंबर आला त्याचा. पाच मिनिट परस्पर बिचाऱ्या बोलल्याच नाहीत. सगळं ब्रह्मांड उलतं पालतं होईल महाराज. काय बोलतात बिचारा काही माहित नाही, पण बोलल्या. असो, बसा आता उठला तुम्ही. आणखी दुसरा दृष्टांत सांगेल मग. आनंद आहे ना आता, आनंद म्हणून आनंद घेतला. विठाला 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 घरामध्ये राम यावा असं वाटत असेल तर पितृवचन सेवापती येती विष्णूची महापूजा. आई वडिलांचा, तुम्हाला आई वडील कितीही खेड्यातले असले आणि आई वडील किती अशिक्षित असले तरी आई वडील शेवटी आई वडील असतात. एखाद्या वेळेला लोक तुम्ही पुढे उभे असाल आणि एखाद्या वेळेला तुमची आजी आजोबा यांच्या तोंडामध्ये थुंकी आली असेल आणि खापर जर लवकर दिसत नसेल ना, तर तुम्ही सगळा तुमचा मोठेपणा सोडून एखाद्या वेळेला तुमचा हात पुढे होऊ द्या. मी कीर्तनात सांगेल तुम्हाला, जन्मभर तुम्हाला कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, झालं पाहिजे. ऐसा कर घर आवेरा, असं करा, असं करा. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की स्वयंभू मुनी आणि शतरूपा राणी आणि एक मन्वंतरपर्यंत तपश्चर्या केली. भागवतामध्ये सुद्धा कथा आली ना. आणि त्यामुळे प्रभू प्रसन्न झाले. स्वयंभू मुनी अरु शतरूपा. आणि प्रभूने सांगितलं, विचारलं तुम्हाला काय पाहिजे? तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. म्हणून मला असं वाटते स्वयंभू मुनी आणि शतरूपा राणी तपश्चर्या करते आणि म्हणून जर रामप्रभू त्या घरी येत असतील तर मला असं वाटते आपल्या घरी राम येण्यासाठी, आपल्या घरी समाधान येण्यासाठी तुम्हीसुद्धा घरात तप करा, देवपूजा करा, केली पाहिजे. देवपूजा घरात असली पाहिजे, ते प्रेमाने केली पाहिजे. सगळे देव एकखट्ट्या भांड्यात टाकायचे नाही, उचलून ठेवायचे नाहीत. एकदा तर सगळ्यांनी ते भांड्यात टाकले, एकानं तर बिचारानं ते बकेटच घातली ती त्याच्यात नाही का आपल्या पाण्यात, त्यातला एक देव तरंगला निघून गेला. मग 13 दिवस त्याला पूजाच केली नाही म्हणे, सुतक पडलं, एक मेला म्हणे त्यातला. असं करू नका, साधना करा, साधना करा. मी असं म्हणेल की गृह जे आहे ना, गृह हे गृहिणीवर अवलंबून असते. गृह किती चांगलं बांधलं याहीपेक्षा ते किती स्वच्छ आहे हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. गृह बांधणं हे मालकाचं काम असते आणि ते गृह स्वच्छ ठेवणं हे गृहिणीचं काम असते. लक्षात ठेवा, गृहिणीने आपल्या घरातले संस्कार टिकवले पाहिजेत. गड्या, तुमचं काय मत आहे मला माहीत नाही. संस्कार टिकवले पाहिजेत, आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. ही आमची सगळी मंडळी शिबिर घेतात. महाराजांना सुद्धा बरेच वर्ष शिबिर घेतलं बरं का, बऱ्याच वर्ष घेतलं. आमचे गणेश महाराजसुद्धा घेत आहेत. आपणसुद्धा शिबिरं घेतले पाहिजेत बरं का महाराज. शिबिरं असले पाहिजेत. लहान लहान मुलांवर संस्कार होतात. संस्कार कधी वाया जात नसतात. आणि म्हणून विषय असा आहे की त्या घरामध्ये तपसुद्धा असलं पाहिजे. स्वयंभूमुनी आणि शतरूपा राणी तप करतात. म्हणून जर प्रभू येत असतील तर मला असं वाटते ऐसा कर घर आविराम, ऐसा कर घर आविराम. अनेक हेतू आपल्याला सांगता येतील. शबरी माता त्या ठिकाणी प्रतीक्षा करते. मला असं वाटतं की परमार्थामध्ये परीक्षा नसली पाहिजे, परमार्थामध्ये प्रतीक्षा असली पाहिजे. महाराज, प्रतीक्षा तुम्ही करत राहा. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये चांगला योग आल्याशिवाय राहणार नाही. मी एक घटना सांगून देईल गणेश महाराज की तुम्हाला माहीत आहे ते गाव माणिकदौंडी, माहीत आहे माणिकदौंडी. पुणे तालुक्यात आहे, पाथर्डी तालुक्यात आहे.
आम्ही ॲम्बेसिडर गाडी होती, मी गाडी चालवत होतो, डॉक्टर साहेब, आणि एक टॅम्पो समोर उभा होता आणि तो निघेपर्यंत आम्हाला पुढे जाता येत नव्हतं म्हणून आमची गाडी थांबली. अशी तिरप पडली होती, थोडं दिसत होतं आणि त्या टॅम्पोमध्ये गायी होत्या आणि तो टॅम्पो कसायाचा होता आणि त्या टॅम्पोमधून गाईचा एक पाय असा बाहेर आला होता. ती पडलीशील पाय बाहेर आला त्या मधल्या फटीतून. असं वाटलं की पाय आहे, तो येईल, तो पाय व्यवस्थित करेल आणि नंतर आपण निघू. पण महाराज तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर तो पाय जो बाहेर होता ना, तो पाय त्याने आत नाही लोटला. गणेश महाराज त्यांनी खटकन त्या ठिकाणी कोयतं काढलं, खटकन तो पाय त्याच ठिकाणी तोडला आणि असा हातात घेतला, स्टेअरिंगवर बसला, गाडी चालू झाली. अक्षरशः डोळे लागले हो, डोळे लागले. आपण माय म्हणतो तिला, आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठं स्थान आहे तिला, नाही का. शृंगमुले स्थितो ब्रह्मा म्हणतोय आपण, अनेक श्लोक म्हणतो तिच्याबद्दल. आणि हे चित्र ज्यावेळेला आम्ही पाहिलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की जेवढं झालं तेवढं का होईना, पण गोमातेची सेवा आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. ती गोष्ट असेल एखाद्या वेळेला 5ची, 2005-7ची, पण मला असं वाटतं की नंतर 5-7-10 वर्ष गेले, पण आज तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने आमच्या सगळ्या गोशाळेमध्ये 17,500 गायी आहेत बघा सध्या. मला असं वाटते की परीक्षा नाही, प्रतीक्षा करा आणि चांगला संकल्प घेऊन जर प्रतीक्षा करत असाल तर एक दिवस आपली प्रतीक्षा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एक मनवंतरपर्यंत प्रतीक्षा केली स्वयंभू मुनींनी, एक मनवंतरपर्यंत. हो, आणि म्हणून प्रतीक्षा केली शबरीने, 82,000 वर्ष प्रतीक्षा केली आणि त्यावेळेला प्रभू तिच्या घरी आले आणि घरी येऊन शबरी माता त्यांच्या समोर उभी राहिली. शबरी देखी राम गृही आहे, राम गृही आहे याचा अर्थ राम घरी आले. तिने प्रतीक्षा केली, हजारो वर्ष प्रतीक्षा केली. आणि म्हणून साधना तर करायचीच आहे, पण साधना करत असताना आपल्या पदरामध्ये एखादं फल प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर प्रतीक्षासुद्धा करायची आहे महाराज. झालं याचं कीर्तन. प्रतीक्षा महत्त्वाची आहे. एकदम कोणी कसा काय गायक होईल हो, प्रतीक्षा करावी लागेल ना. एकदम कसं काय स्टेज भेटेल हो, प्रतीक्षा करावं लागेल ना. एकदम कसं काय होईल हो मोठा माणूस, प्रतीक्षा करावं लागेल ना. खेड्यातूनच आलं ना तुमचं कुटुंब, आहे ना, खेड्यातूनच आलं. हां, आंबोळा, बुलढाणा जिल्हा. हो, आपण विदर्भातलेच. हो, मी सुद्धा विदर्भातलाच. हां, विदर्भाचंच आता सगळ्याकडेच लक्ष आहे. मी पुन्हा येईल म्हटलं होतं ना तुम्हाला. पुन्हा येईल म्हटलं. विठाला 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 खेड्यातलं कुटुंब आहे. इथे येणं मला तर असं वाटतं की तुमच्या आईवडिलांच्या जीवनातलं स्वप्न आहे. असं पाहिलं होतं घर त्यांनी, सारवायचं घर होतं, आहे ना, सारवायचं घर होतं. हो, असं काय गॅस वगैरे होता का, सगळे इंधन होतं, नाही का. अशा भाकरी चुलीवरच्या भाकरी होत्या. लोणचं ठेवायला काय अशा वेगळ्या भरण्या होत्या का, मडकं होतं, आहे ना, बरोबर आहे. सगळं सारवायचं घर होतं. असं काय चक्कीवर होतं का, दळण होतं ना. आता इथं करा ते सगळं सारवणं वगैरे चालू तुम्ही. हे सगळं पाहून तुमच्या मायबापाला जो आनंद होतो ना महाराज, तो तुम्हाला सुद्धा नाही. तुम्ही खेड्यातून आलात, इथपर्यंत आलात, प्रतीक्षा करावं लागेल ना, साधना करावं लागेल ना. प्रतीक्षा महत्त्वाची आहे. प्रतीक्षा समजते ना, प्रतीक्षा म्हणजे वाट पाहावं लागेल का नाही. आणि म्हणून शबरी मातेने वाट पाहिली आणि शबरी मातेच्या घरी प्रभू गेले. महाराज म्हणतात ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे. एक गोष्ट सांगतो आणि पुढे जातो. प्रतीक्षा केली पाहिजे गड्या. खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की साधना केली पाहिजे. काय झालं महाराज, एक घडलेली गोष्ट आहे, दृष्टांतात ती आम्ही परिवर्तित केली थोडीशी. राठोड महाराज, मुलगी द्यायची होती आणि मायबापामध्ये थोडंसं असं वितुष्ट झालं की वडील म्हणायचे की आपली पोरगी आपल्याला माडकऱ्याला द्यायची. पाहायचं, चांगलं पाहायचं, पण सुसंस्कृत घर असलं पाहिजे.
पण माय मात्र माय होती. माय म्हणत होती की हे बघा ना आता किती चांगला संबंध आला, 50 लाख रुपये पॅकेज आहे, 50 लाख रुपये पॅकेज, आणि किती मोठं घर आहे, मुंबईला सुद्धा आहे म्हणे बाबा बंगला, आणि काय पाहतात तुम्ही माळकरीन वारकरीन संस्कृत, आणि काय बघा ना, आणि आणखी किती चांगलं आहे, सासू सासरे मरेल आहेत, आणखी किती चांगलं पाहिजे. सासू सासरे मरेल आहेत, आणखी आपली पोरगी तिथं गेली की बंगईच आहे तिला बसायला, आणि म्हटले चाले वारकरीन माळकरी घेऊन, मला माझी पोरगी इथं द्यायची. माय बापरे माय, ओ माय, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय. नाही ऐकलं बा मायनं महाराज, नाही म्हणे माई पोरगी अशीच द्यायची म्हणे. सांगितलं समजून, अरे आम्हीच त्याला पाहायला गेलो होतो, हिवाळ्याचे दिवस होते, तरीसुद्धा तो बैठकीत घाम पुसत होता. तुमच्या लक्षात आलं का? मग कधी सांगता? तुमच्या आलं का लक्षात? काय इतक्या हिवाळ्याच्या दिवसात त्याला घाम येतो म्हटल्यावर मी ओळखलं हा फुटाणे खाणार आहे. असू द्या, फुटाण्याला जास्त पैसे लागत असतात का? फुटाणे एवढेसे फुटाणे. अरे म्हटले त्याच्या पाठीमागचं तुला माहीत नाही, त्या फुटाण्याच्या पाठीमागचं. नाही ऐकलं बा त्या मायनं, दिली पोरगी. पण पोरगी महाराज मायेवर नव्हती, पोरगी बापावर होती. बाप तिची देवता होती, आणि बापाने सांगितलं पोरी असू दे, माय ऐकायला तयार नाही तुझी, पण एक लक्षात ठेव, हा हरिपाठ घेऊन जाय सोबत, हा हरिपाठ सोडू नको, संध्याकाळी रोज हरिपाठ घेत जा, रोज हरिपाठ घेत जा, हरिपाठ नाही सोडायचा, काही झालं तरी चालेल. ती हरिपाठ घेऊन गेली महाराज. वडिलांनी सांगितलं म्हणून रोज संध्याकाळी हरिपाठ घेत होती, रोज संध्याकाळी हरिपाठ घेत होती. तो कधी कधी यायचा म्हणायचा आपल्या घरात ते अजिबात चालणार नाही असं म्हणायचा तो. त्याने एक दिवस पाठीत लात मारली महाराज, पण तिने लात सहन केली, पण हरिपाठ सोडला नाही. तुम्हाला घडलेलं सांगतो, तुम्ही फक्त हरिपाठ सोडू नका, तुम्ही फक्त हरिपाठ सोडू नका. मी तुम्हाला नक्की सांगतो की एक दिवस ते सगळं घर तुमच्यासोबत हरिपाठ केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असं करा ना, असं करा ना. आवे राम और धंदा सब छोड़ ही काम, हे केलं तर इतने गोते का हे खाता, जब तू अपना भूल न होता. पण आपलं कसं आहे महाराज, आपण वरवर सगळं पाहतो, वरवर विचार करतो, आणि आपण दाखवतो असतो की बा आम्ही एवढं करतो, आम्ही असं करतो, आम्ही हे करतो. हे समाजाला आपण सांगू शकतो, पण त्याला सांगू शकत नाही. याचं कारण तिसऱ्या चरणात,
मन का एक उपरवाचा. आणि तुम्ही जर खऱ्या अर्थाने चांगलं कर्म केलं तर चांगलं कर्म हे तो जाणत असतो. महाराजांना आपण असं विचारू, महाराज हे जाणण्यासाठी तो कुठं आहे हो? आम्ही तर एकटे जाऊ इथं, तो कुठं आहे? अभंगाच्या तुका बोले देश विदेश भरिया, तुका प्रभु देश विदेश भरिया, तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु देश विदेश, तुका प्रभु विदेश. हरिया खाली नहीं लेश, भरिया हरिया 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 नाही लेश, कितने गोते खाए खाता, कितने गोते खाए खाता. हरिया हरिया खाली नहीं लेश. कुठं आहे तो? कुठं नाही तो? हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. देश काल दिसी विदिशी ओ माई, कहू सो कहा जहाँ प्रभू नाही. विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. कुठं नाही तो? अरे या ठिकाणी सुद्धा कीर्तन चालू असताना तो उभा आहे. तेथे असे देव उभा, जैशी समचरणाची शोभा. कुठं नाही दादा तो? तुमचा विश्वास असो वा नसो, सर्व ठिकाणी त्याची व्याप्ती आहे. अनोरणीयान महतो महियान, अणुमध्ये आहे आणि मेरूमध्ये सुद्धा तो आहे. तो कुठं नाही? अरे तुमच्यामध्ये तो आहे म्हणून तर तुम्ही बसलेले आहात इथं. असं काय करताय दादा? तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही म्हणजे तो आहे. तुमचा हात आहे हा, तुमचे डोळे आहेत ते, तुमचे कान आहेत ते, तुम्ही वेगळे आहात. आणि तुम्ही जे आहात ना तो आहे, आणि तो आहे म्हणून तुम्ही इथं आहात. हरिया खोटं बोलतो ना, हे लोकांना नाही समजत. आपल्याला माहित असते आपण खोटं बोललोय म्हणून, बरोबर आहे ना? आपण एकांतामध्ये काय करतोय लोकांना माहित नाही, आपल्याला माहित असते आपण काय आहोत म्हणून. आम्हाला माहित आहे, आम्ही चांगलं जरी बोलत असलो तरी आम्ही चांगलं किती वागतोय आम्हाला माहित आहे. दुसऱ्याला माहित नसलं तरी देवाने अशी एक वस्तू आपल्यासोबत ठेवली, लक्षात ठेवा. त्याला मन म्हणतायत. तुम्ही सगळ्यांशी खोटं बोलू शकता पण मनाशी नाही खोटं बोलू शकता. नहीं